मी प्रसन्न जोशी, स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंत अशा प्रकारचे एसएमएस मोठ्या प्रमाणात पाठवले जात होते, सर्क्युलेट होत होते की प्रत्येक मुस्लिम व्यक्ती दहशतवादी नाही, मात्र प्रत्येक दहशतवादी मुस्लिम व्यक्ती का आहे। अशा प्रकारचे एसएमएस काही प्रमाणात वाटतही होते, त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा निर्माण होत होती आणि हा प्रश्न विचारलाही जात होता। मात्र अशा प्रकारचा विचार असणारे आणि असे एसएमएस पसरवणारे आता त्यांची तोंड आणि त्यांचे मोबाईल गप्प होतील की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण संघाशी कधी काळी संबंधित असलेला आणि वनवासी कल्याण आश्रम ही जी संघाचीच एक उपशाखा आहे त्याच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध असणारा असीमानंद यानं मॅजिस्ट्रेट समोर अशा प्रकारचा कबुली जबाब दिलेला आहे की समझोता एक्सप्रेस असेल किंवा अन्य काही महत्त्वाचे ब्लास्ट, अजमेरचा ब्लास्ट असेल, याच्यामध्ये त्याचा सहभाग होता, महत्त्वाचा सहभाग होता, ज्याच्यामुळे एकीकडे संघ हडबडलेला आहे, काँग्रेसनं आक्रमक रूप धारण केलेलं आहे, संघावरती बंदीची मागणी आता अनेक घटकांकडून समोर येऊ लागलेली आहे आणि म्हणूनच संघाभोवती पुन्हा एकदा संशयाचं वलय तयार झालेलं आहे आणि हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे शब्द आता पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागलेले आहेत। हाच आपला आजचा विषय आहे, स्टार माझा विशेषतः असीमानंद आणि परिवार, अर्थातच संघ परिवार। या अनुषंगाने चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहेत अतुल भातखळकर, जे भाजपचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत, त्याचप्रमाणे गणेश सोवनी जे उच्च न्यायालयामध्ये वकिली करतात, प्रॅक्टिस करतात, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। त्याचप्रमाणे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा आपली प्रतिक्रिया देणार आहेत। सगळ्यात आधी मी सोवनी सरांकडे जाईन। सोवनी सर, नेमका हा कबुली जबाब थोड्याशाच प्रमाणात पुढे आलेला आहे आणि तो ज्या प्रकारे पुढे आलेला आहे तोही संशयास्पद आहे, भाजपनं त्याबद्दल संशय व्यक्त केलेला आहे। काय स्टेटस आहे, लीगल स्टेटस आहे या कबुली जबाबाचं आणि कितपत ग्राह्य मानला जाऊ शकतो हा कबुली जबाब? अगदी बरोबर। फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 नुसार आरोपीने जर स्वतःहून मॅजिस्ट्रेट पुढे जर कबुली जबाब दिला, स्वतःहून काही सांगितलं की एखाद्या घटनेबद्दल त्याला काही जी काही माहिती असेल, त्याचा सहभाग असेल तर तो मॅजिस्ट्रेट समोर तो लिहून घेतला जातो। परंतु तो लिहून घेण्या अगोदर 48 तास पहिले एकदा त्याला आणलं जातं, त्याच्याकडनं खातरजमा केली जाते की खरोखरच त्याला द्यायचं की नाही आणि हा जबाब जो तो देतोय तो स्वेच्छेने देतोय की नाही आणि त्याच्यामागे कुठला दबाव, प्रलोभन वगैरे आहे की नाही याची खातरजमा केली जाते। 48 तासानंतर परत त्याला आणलं जातं आणि हा जो 48 तासाचा जो अवधी आहे त्या अवधीमध्ये तो आरोपी जो असतो तो जेलमध्ये असतो, तो पोलिसांच्या कस्टडीमध्ये नसतो, म्हणजे पोलिसांचा कुठलाही दबाव नसतो त्याच्यावरती। अशा परिस्थितीमध्ये 48 तासानंतर परत जेव्हा त्याला आणलं जातं, असीमानंदाच्या बाबतीत 16 तारखेला त्यांची खातरजमा केली की तुम्हाला द्यायचं आहे की नाही, परत 18-12 त्यांना आणलं गेलं आणि दिल्लीचे जे दीपक दाबस नावाचे जे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत त्यांच्यापुढे हा कबुली जबाब दिलेला आहे। 39 पानाचा हा कबुली जबाब आहे आणि या संपूर्ण कबुली जबाबामध्ये असीमानंदांचं जे काही म्हणणं आहे ते प्रसिद्धी माध्यमांना अगदी पद्धतशीरपणे ते देण्यात आलेलं आहे। वास्तविकरित्या अशा तऱ्हेचा जर कबुली जबाब जर घेतला गेला मॅजिस्ट्रेट पुढे तर तो बंद लखोट्यामध्ये ठेवला जातो आणि जेव्हा खटला सुरू होईल तेव्हाच तो उघडला जातो। त्यामुळे तोवर नेमकं काय म्हटलेलं आहे ह्याचा तपास अधिकाऱ्याला देखील शेवटपर्यंत त्याला माहिती नसतं, खटला सुरू व्हायच्या अगोदर त्याला ते समजतं। ज्या तऱ्हेने ह्याची खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आलेली आहे त्यानुसार हे संपूर्ण अतिशय संशयास्पदरित्या केलेलं आहे, हेतुपुरस्सररित्या केलेलं आहे आणि याच्या मागे नक्कीच राजकारण आहे, षडयंत्र आहे, बऱ्याच काही काही गोष्टी आहेत। आपल्यासोबत अतुल भातखळकर सुद्धा आहेत। भातखळकर सर, ज्या प्रकारे कबुली जबाब आलेला आहे याच्यातला काही प्रमाणातला भाग जरी ग्राह्य मानला आणि मुळामध्ये संघ आतापर्यंत अशा प्रकारच्या लोकांचा संघाशी संबंध नाही असं म्हणत होता, मात्र वनवासी कल्याणशी त्यांचा संबंध होता हे अगदी जगजाहीर आहे। संघ आता या बाबतीत नेमकं काय करणार आहे? असीमानंदांबरोबरचं अफिलिएशन पूर्ण नाकारणार आहे का आणि या कबुली जबाबाचं काय करणार संघ? नाही, मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, बॉम्बस्फोटाचे आरोप सीबीआय ज्यांच्यावर करते आहे त्यातलं कोणीही राष्ट्रीय स्वयंसेवकाचा पदाधिकारी नाही। एक इंद्रेश कुमारांचा अपवाद आरोपाच्या बाबतीत वगळला तर, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत काही संशयाचं धुकं पसरतंय असं म्हणणं मला वाटतं वस्तुस्थितीला फार सोडून येईल। एक हा जो काही कबुली जबाब दिलेला आहे, हा कबुली जबाब आत्ताच ऍडव्होकेट सोनीने सांगितल्याप्रमाणे जो मॅजिस्ट्रेटकडेच लखोट्यात बंद असायला पाहिजे तो प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचला, त्यामुळे त्याच्या शक्यतेविषयीच फार मोठी एक संदेह निर्माण झालेला आहे। आणि परवाच्या वृत्तपत्रामध्ये असीमानंदांचे वकील यांनी हे जाहीर स्टेटमेंट दिलेलं आहे की हा जो कबुली जबाब त्यांनी दिलेला आहे हा जबरदस्ती दिलेला आहे, हे त्यांच्या वकिलाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या कबुली जबाबावर विसंबून राहून कुठल्याही प्रकारच्या कल्पनेच्या भराऱ्या मारणं हे मला वाटतं यात काही नाही आणि काँग्रेसचं नेहमीचं राजकारण जे आहे त्या राजकारणातच एक पुढचा टप्पा आहे, एवढाच त्याचा भाग आहे। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे आमदार। आव्हाडजी, जितेंद्रजी, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? भातखळकर म्हणतायत की हे काँग्रेसचं नेहमीचं राजकारण आहे, महत्वाच्या विषयांवरून लक्ष हटवण्यासाठीचं। नाही, की सत्य सामोरे येत आहे, सत्य काय आज झालेलं नाही ना, सत्य गेले अनेक वर्षात असं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिला नांदेडचा बॉम्बलास्ट झाला। नांदेडचा बॉम्बलास्ट कोणाच्या घरात झाला?
आणि सगळे ब्लास्ट मध्ये आरएसएसच्या संघ प्रचारकांचेच कशी नावं येतात? असीमानंद हे 1977 सालचे फुल टाइमर आहेत, हे आरएसएस नाकारू शकतं का? मग जर तुमचे सगळेच पदाधिकारी बॉम्बलेसच्या यादीत येत आहेत, आरोपी म्हणून पुढे येत आहेत, तर तुम्ही तुमचे हात कसे काय झटकू शकता? हे काय नवीन शोध नाही ना, हा 2002 पासून आम्ही आरोप करतोय. इन्व्हेस्टिगेशन चुकीच्या पद्धती नेऊ नका. एवढंच नाही, समझोता एक्सप्रेस असू द्या, मोडासा असू द्या, अजमेर असू द्या, हैदराबाद असू द्या, मालेगाव बॉम्बलास्ट असू द्या, आणि महाराष्ट्रातले 9 बॉम्बलास्ट, जालना, परभणी, नवी मुंबई, नांदेड इथले सगळे बॉम्बलास्ट जे झाले, हे सगळे बॉम्बलास्ट हे आरएसएसच्या संबंधित लोकांच्याकडनंच झाले. लोकांचं त्याच्यात नाव आली, त्याच्या योगायोगाने होत नाही ना. आव्हाडांचा हा मुद्दा आहे, हा सुद्धा अनेक वेळा उपस्थित होतोय की समजा अगदी असीमानंदांचा कबुली जबाब ग्राह्य मानायचा की नाही हा पुढचा भाग आहे, मात्र ते ह्या स्वतःचा जर का सहभाग जाहीर करत असतील, आणि जसं आव्हाड आता म्हणाले की प्रत्येक बॉम्बस्फोटामध्ये असे जे काही समोर आलेत त्याच्यामध्ये संघ परिवाराचीच व्यक्ती, स्वयंसेवक किंवा अशा प्रकारची व्यक्ती का आढळते? नाही, मुळात हे खरं नव्हे. आणि आव्हाड जे सांगतायत ते वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही वाटतं. कारण या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पोलिसांनीच मालेगावच्या बॉम्बविस्फोटामध्ये मुसलमान लोकांना पकडलंय. त्याच्याविषयी आर पाटलांचं आणि आव्हाडांचं काय मत आहे? ज्या 2 वर्ष निरपराध, त्यांच्या दृष्टीने जे निरपराध लोक आहेत ज्यांना त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे, ज्या बॉम्बविस्फोटामध्ये आता संघवाल्यांचा हात आहे असं हे आरोप करतायत, त्याच बॉम्बविस्फोटाकरता एटीएसने गेले 2 वर्ष मुस्लिम लोकांना हात टाकलेलं आहे. हे या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत झालेलं आहे. याचं काय? त्यामुळे हे राजकारण आहे, पहिला मुद्दा. असीमानंद कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक प्रचारक नव्हते. आव्हाडांनी लक्षात घ्यावं, तिकडे फुल टाइमर म्हणण्याची आमच्याकडे पद्धत नाही, त्यांना प्रचारक म्हणण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे संघामध्ये फुल टाइमर नसतात. पण वनवासी कल्याण आश्रमशी त्यांचा संबंध आहे असं सगळं वनवासी कल्याण आश्रमाशी त्यांचा संबंध आहे की नाही हा मुद्दा नाही. तर डांग नावाचा जो गुजरात मधला जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चनांकडनं धर्मांतराचे प्रयत्न केले जात होते, त्या ठिकाणी जाऊन ते धर्मांतर झालेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्याचं काम ते करत होते. वनवासी कल्याणसाठी हिंदू धर्मात परत आणण्याचं काम करत होते. पण वनवासी कल्याणच्या झेंड्याखाली वनवासी कल्याण आश्रम ही एक वनवासी भागामध्ये वनवासींच्या सेवेकरता काम करणारी संघटना जी संघाशी संबंधित आहे. हो, 100% आहे. 100% संघाशी संबंधित आहे वनवासी कल्याण आश्रम. पण वनवासी कल्याण आश्रमाचं काम धर्मांतरित झालेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेणं हे प्रामुख्याने नसून वनवासी भागामध्ये सेवा कार्य करणं हे आहे. म्हणजे वाशीपासून नांदेडपर्यंत सगळीकडे संघाचे लोक सापडलेले आहेत, हे खरं नाहीये. हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही भाग नाही. वाशीच्या ज्या तथाकथित बॉम्ब विस्फोटाची यांनी चर्चा केली, त्याचा संघातल्या कुठल्याही कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे हे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मूळ मुद्द्यावरनं लक्ष विचलित करण्याचाच हा एक प्रयत्न आहे. आणि यात संघाला काही नवीन नाहीये, कारण संघावर असे खोटे नाटे आरोप गेले 60-70 वर्ष होत चाललेले देशात. जितेंद्रजी बोला. असं आहे की हॅलो बोला. नाही, असं आहे की हे जे म्हणतायत की आमचं जरी गव्हर्नमेंट असलं तर आमच्यात बोलण्याचं धाडस होतं की हे बॉम्बलास्ट जे आहे हे व्यवस्थित तपास घ्या, यांचा संबंध यांच्याशी जोडला जातोय आणि तुम्ही त्या पद्धतीने चौकशीला सामोरे जा आणि पुढे जा. असं आहे की मी तेव्हा आरोप केलेला होता आणि आजही मी त्या आरोपावर कायम आहे की अभिनव भारतनी सरसंघचालक त्यावेळेसचे सरकार्यवाह मोहन भागवत म्हणजे तूच स्वतः इंटरव्ह्यू गेला, तुम्हीच माझा इंटरव्ह्यू घेत होता, मोहन भागवतांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता प्रश्न असा आहे की तेव्हा तर सगळे हसण्यावर गेलंय. एटीएसनी परवा कोर्टातच दाखल केलं की हे प्लॅनिंग होतं. हे प्लॅनिंग कशासाठी होतं तर ISIच्या हँडलरला वापरायचा, मोहन भागवतांची हत्या करायची आणि या देशात सिव्हिल वॉर निर्माण करायचा. आणि तुम्ही राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये ही माहिती मागवा. त्या माहितीमध्ये कर्नल पुरोहित यांनी सांगितलेलं आहे की आता मोहन भागवत हे हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून RSS मधला एक ग्रुप अभिनव भारतला हाताशी धरून हे राष्ट्र म्हणजे हे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात आहेत आणि त्याच्यामध्ये हा कट शिजला होता. त्याच्याबद्दल काय म्हणतील आता भातकर? आवडजी पण यांचा बोला बोला. आव्हाडांच्या सांगण्यामध्येच कॉन्ट्रॅडिक्शन आहे. जर का या बॉम्ब विस्फोटामध्ये सहभागी असणारे लोक संघाचे होते तर संघाच्याच लोकांनी मोहनराव भागवतांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पेपरमध्ये अशाही बातम्या येत आहेत की याच लोकांनी इंद्रेश कुमार यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण इंद्रेश कुमार हे देशातल्या मुसलमान संघटनांशी, मुसलमान लोकांशी संपर्क ठेवून आहेत.
म्हणजे एक म्हणायचं की हे सगळे संघाचे लोक आहेत आणि संघाच्याच लोकांनी बॉम्ब विस्फोट किंवा कट करून मोहनराव भागवतांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खोटं बोलताना सुद्धा लॉजिकल खोटं बोलावं. आव्हाडांच्या म्हणण्याचा अर्थ कदाचित असा असेल की भागवतांची हत्या समजा कदाचित या कटानुसार कदाचित संघाचीच माणसं करणार असतील तरी ते दाखवणार असं होतं की हत्या त्यांनी नव्हे केली, दुसऱ्या कोणीतरी केली, म्हणजे जो गांधीजींच्या वेळेचा मूळ कट होता. जे मोहनराव भागवतांची हत्या करणार होते ते पण संघाचेच होते असं कदाचित त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काही म्हणणं असू तेच म्हणतो ना, त्यांच्या म्हणण्यामध्ये इतकं कॉन्ट्रॅडिक्शन आहे की संघाचे लोक मोहनराव भागवतांची हत्या करतील. या ठिकाणी मुद्दा अभिनव भारत ही काही संघाची संघटना नव्हे आणि जी सावरकरांनी अभिनव भारत संघटना चालू केली त्या अभिनव भारत संघटनेचं अधिकृत विसर्जन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्याच्या एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर 1950 साली केलेलं आहे. त्यामुळे त्या अभिनव भारतचा आणि या अभिनव भारतचाही कुठलाही संबंध नाही आपण लक्षात ठेवण्याची गरज. संबंध म्हणजे केवळ ते पुस्तकामध्ये किंवा एखाद्या रजिस्टरमध्ये नोंदवल्यामुळे होत नाही. हिमानी सावरकर त्याच्या प्रमुख त्याचं काम सांभाळतात त्या आणि ते लाईनेज आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. हा इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये मोठं अधिवेशन भरून त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेचा समारोप केला. कारण आता देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले, लोकशाही मिळालेली आहे, कुठलाही मार्ग लोकशाहीने घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी क्रांतिकारकांचं प्रदर्शन भरवलं होतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या चर्चेला पुढे नेण्यापूर्वी एक मुद्दा प्रामुख्यानं जो सगळीकडनं आरोप प्रामुख्यानं भाजपकडनं होतोय की हा एवढाच पाठ एकूण जे सगळं स्पष्टीकरण आहे जे असीमानंदानं दिलेलं आहे ते अनेक पानांचं आहे, मात्र त्यातल्या काही पॅरा फक्त समोर आलेला आहे. मला या संदर्भात आपल्यासोबत वकील सुद्धा आहेत सोनीजी, मला असं सांगा की अशा प्रकारचा पाठ मुळात कसा काय पुढे येऊ शकतो मीडियाच्या ताब्यामध्ये आणि हा पाठ खरा असेल किंवा नसेल असा पाठ मीडियापर्यंत पोहोचल्या प्रकरणी संबंधित पार्टीज ज्या आहेत त्या कशा प्रकारे दावा करू शकतात, काय कायदेशीर कारवाई होऊ शकते याबद्दल? माझ्याकडे आता संपूर्ण 39 पानाचं जे काही असीमानंदांचं जे कबुली जबाब जो आहे तो आता उपलब्ध आहे. वास्तविक हा बंद लखोट्यामध्ये असायला होता आणि जेव्हा प्रत्यक्षात खटला सुरू होईल तेव्हा तो बाहेर यायला होता. मगाशी मी जे म्हटलं त्याची पुनरावृत्ती करून म्हणतो की हा पद्धतशीरपणे हा प्रसार माध्यमांना देण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे की 19/11 असीमानंदांना अटक झाली, 18/12 त्यांना हा कबुली जबाब दिलेला आहे आणि 24/12 प्रज्ञासिंग ठाकूर यांचं सर्वोच्च न्यायालयामध्ये ATSला प्रतिउत्तर, ज्याला रिजॉइंडर म्हणतात इंग्लिशमध्ये, ते देण्यात आलं आणि त्याच्यानंतर बरोबर 15 दिवसानंतर हा कबुली जबाब प्रसार माध्यमात देण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्हाला हे तपासलं पाहिजे की खरोखर प्रज्ञासिंगचं जे आम्ही रिजॉइंडर कोर्टात दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप ATS आणि पोलीस यंत्रणेविरुद्ध केलेले आहेत. कदाचित त्याला एक प्रत्युत्तर, त्याला एक काउंटर ब्लास्ट म्हणून हा कदाचित एक प्रयत्न असू शकतो असा देखील एक त्याच्यामध्ये आता आमचा विचार आहे. याच्यातून सुद्धा अनेक प्रश्न उद्भवतात ज्यांची आपण चर्चा करणार आहोत. मात्र आता स्टार माझा विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा स्टार माझा विशेष, स्टार माझावर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्टार माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे असीमानंद आणि परिवार, अर्थातच संघ परिवार, ज्याला संदर्भ आहे असीमानंद यांनी ज्या प्रकारचा कबुली जबाब दिलेला आहे की समझोता एक्सप्रेसचा ब्लास्ट असेल किंवा अजमेर दर्ग्यातला ब्लास्ट असेल त्यांचा स्वतःचा सहभाग होता, त्यांनी फायनान्स केला होता या सगळ्या ब्लास्टना. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत. जितेंद्रजी, आपण ही चर्चा करतोय आणि ह्याच्यातला पार्ट कदाचित संघवाले किंवा भाजपवाले ऍक्सेप्ट करतील न करतील, मात्र असीमानंद असं म्हणतात असं आपण गृहीत धरतोय. मुद्दा असा की एवढा एखादा विशिष्ट पार्ट की जे मुळात मॅजिस्ट्रेट समोर किंवा न्यायालयासमोर बंद लखोट्यात गेला पाहिजे असा पार्ट नेमका अशा एका कळीच्या वेळी सगळ्यांसमोर कसा काय येतो? ह्याच्यामागे असं काय वाटतं तुम्हाला? पॉलिटिकली मोटिवेटेड आहे ही ऍक्ट? आपण असं आहे की आपण मुद्दा लीक झाला त्याला पॉलिटिसाइज करायचं की हे सगळं जे घडलंय त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं? प्रश्न असा आहे की गेले 4 वर्ष सातत्याने हे बोललं जात आहे की एक हिंदुत्ववादी संघटना या देशामध्ये अतिरेकी कारवाया करत आहे. असं आहे की आज काही कोणी म्हणत नाही ना. समझोता एक्सप्रेसचा ब्लास्ट हा अभिनव भारतच्या तथाकथित सहकार्यांनी केलाय हा आरोप 2 वर्षापूर्वी विधानसभेत झालेला आहे. अजमेरचा ब्लास्ट असो, हैदराबादचा ब्लास्ट असो, मालेगावचा ब्लास्ट असो किंवा मोडासाचा ब्लास्ट असो, याचा संबंध आज जोडलेला नाही ना. याचा संबंध वर्षानुवर्ष लोक जोडतायत. मग तेव्हा जर इश्यू पॉलिटिसाइज करायचा झाला तर तो ह्या 15 दिवसातच कसं काय बाहेर हे होतं पॉलिटिसाइज? ह्याच्या आधी बीजेपीने का, RSSने का नाही त्याचं उत्तर दिलं? आणि जो महत्वाचा मुद्दा ह्याच्यातनं बाहेर पडतो तो हाच की नेमकं ह्या सगळ्यामध्ये RSSचे लोक का सापडतात? ह्याच्यामध्ये इतर लोक का सहभागी होत नाही? इतर लोकांची काही स्वप्न नाही आहेत का? पण स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी कायम व्हायलन्स, हिंसेचा मार्ग स्वीकारायचा, हे गांधी हत्या ते बाबरी मशिदीच्या प्रवासामध्ये भारताने बघितलेलं आहे. आणि भारताच्या राजकारणामध्ये हिंसा कोणी घडवून आणली, जातीय विद्वेष कोणी वाढवला आणि या जातीय विद्वेषापायी या भारताला काय भोगावं लागलं हे काय मी सांगायला नको, तुम्ही सांगायला नको, हे भारत जाणतो, अख्खं जग जाणतं. फक्त एवढंच आहे की ह्या बॉम्ब ब्लास्टमुळे भारताची लाज
आंतरराष्ट्रीय समुदायापुढे गेली. आज भारताला मान खाली घालावी लागते, कारण का आता भारत जो ताठ मानेने सांगत होता की आमचा कोणाचा बॉम्बलाशी आणि आमच्या लोकांचा बॉम्बलाशी संबंध नाही, तो आता हे भारत सांगू लागला नाही. वाईट या गोष्टीचं वास्तव, पाकिस्तान आमचा दुश्मन आहे, LAT आमचा दुश्मन आहे, ISI आमचा दुश्मन आहे, त्यांना तर आम्ही भेटतील तिथे गोळ्या घालून ठार मारू, पण तुम्ही तर आमच्या मातीचे होते ना, जे आम्ही हाडा मासाचे होते, रक्ताचं नातं होतं ना, तुम्हाला कोणी सांगितलेलं हे करायला, या देशामध्ये या देशाची बेअब्रू करायला? भातखळकर, म्हणजे मुळात आवडांचा मुद्दा असा आहे की आपण मगाशी पण चर्चेला, त्यांचा तोच मुद्दा आहे की अशा काही ब्लास्टमध्ये जो फक्त संघाशी आउटफिट संबंधित असणारी जी काही माणसांची नावं येतात आणि त्यांचा संबंध संघाने प्रत्यक्ष मान्य करावा किंवा न करावा तो समोर येतोय, त्याचं काय करायचं? नाही, म्हणून म्हटलं ना की जी आता आव्हाडांनी भूमिका मांडली हीच आता मगाशी सुद्धा तुम्ही असीमानंदांचा थेट संबंध जरी नसला तरी हे तुम्ही मान्य केलेलं की त्यांचा वनवासी कल्याणशी संबंध होता. हो, पण फरक एवढाच आहे, तुम्ही असं गृहीत धरताय की असीमानंदांचा कबुली जबाब खरा आहे, तुम्ही मानायलाच तयार नाहीये ना. मी मानत नाहीये तो कबुली जबाब खरा. कबुली जबाब खरे मानू नका. नाही, आव्हाड साहेब मला बोलू द्या, कारण असं आहे, आता आव्हाडांनी जी भूमिका मांडली हीच राहुल गांधींनी पाकिस्तान अमेरिकेच्या प्रतिनिधींसमोर मांडली होती, जी विकिलीकच्या माध्यमातून जगासमोर आली. त्यामुळे ही काँग्रेसची एक कन्सिस्टंट लाईन आहे की जर का या देशातले काही मुसलमान हे दहशतवादामध्ये सामील आहेत, म्हणजे आता आव्हाडांनी अशा ताटात सांगितलं की या देशातला एकही मुसलमान संघटना ही एकाही बॉम्ब विस्फोटामध्ये सहभागी नाहीये, हे खरं नाहीये. नाही, असं त्यांनी आता काही म्हटलेलं नाहीये, पण फक्त तुम्ही आमच्या मातीचे आहात ना, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की या देशातले मुसलमान या मातीचे नाहीयेत असं त्यांना म्हणायचं. आरोप झाले त्यामुळे नाही, त्यांच्या सांगण्याचा रोख हा होता की या देशामधले बॉम्बविस्फोट जे झाले, जे मुसलमान संघटनांच्याकडनं झाले, त्या सगळ्या संघटना या बाहेरच्या होत्या, त्या या देशातल्या कुठल्याही मुसलमानांचा त्यात सहभाग नव्हता. ही काँग्रेसची पॉलिटिकल लाईन आहे. मी तुम्हाला सांगतो 26/11 मध्ये सुद्धा कुठलेही स्थानिक धागेदोरे सापडले जात नाहीयेत. हे वारंवार या सरकारकडनं सांगितलं जातं, जे वस्तुस्थिती धरून नाहीये. जे अतिरेकी 26/11 मेले त्यातल्या एकाचं सिम कार्ड कलकत्त्यामध्ये होतं, त्याचं पुढे या देशात. पण याचा अर्थ तो संदर्भ घेऊन तो ते निकष असू शकत नाही की म्हणून हिंदुत्ववादी संघटना RSS असं काम करू शकतील. पुन्हा एकदा सांगतो मी, ज्यांच्या कोणावर आरोप झालेले आहेत, या आरोपामध्ये एक इंद्रेश कुमारजींचा अपवाद सोडला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा प्रचारक यातल्या कोणाचंही यात नाव नाहीये. इंद्रेश कुमारजींचं नाव ATSच्या त्या राजस्थान ATSच्या चार्जशीटमध्ये आहे. अख्ख्या चार्जशीटमध्ये फक्त एक वाक्य आहे की ते अमुक अमुक माणसाला भेटले आणि तो मनुष्य बॉम्ब विस्फोटामध्ये सहभागी होता. म्हणजे शेकडो पानांच्या चार्जशीटमध्ये फक्त एक नाव आहे. मग राजस्थान ATS त्यांना आतापर्यंत अटक का नाही केली, या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी. त्यामुळे हे सगळं बदनामीचं एक षडयंत्र आहे आणि जी राहुल गांधीने लाईन घेतली तीच लाईन ही चाललेली आहे. आणि मुद्दा असा आहे, जर का 4 वर्षापासून हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आरडाओरडा करतायत, यांचं सरकार होतं, मग काय केलं या राज्याच्या गृहमंत्र्यांनी? त्यांनी त्यांना जाब विचारावा ना, जितेंद्रजी. त्यांनी असं चुकीचे वागले. आपण विचारूयात त्यांना. आणि मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या ATSने मालेगाव प्रकरणामध्ये जो तपास केलेला आहे, त्या तपासाचं काय झालं? ATSने खुलासा करावा. एवढंच नव्हे, ते हेडलीच्या जमानीमधून स्पष्ट झालेलं आहे, ज्या इशरत जहाच्या घरी हे 1 लाख रुपये घेऊन गेले होते, ती इशरत जहा त्यांची एजंट होती, हे हेडलीने म्हटलंय. अमेरिकन तपास यंत्रणांनी जी माहिती पुरवलेली आहे त्या माहितीमध्ये स्पष्ट आहे की समझोता एक्सप्रेस, म्हणजे याचा अर्थ या सगळ्या तुम्ही जे सगळे संदर्भ देतायत, दाखले देतायत, ते जर का समजा जसेच्या तसे खरे मानले म्हणून तो निकष असू शकत नाही की हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांची व्यक्ती अशा प्रकारची कृत्य करतील. मला सोनींना हे विचारायचं आहे, सोनीजी, ज्या प्रकारे मगाशी भातखळकरांनी जो मुद्दा केला ATSच्या तपासाचा मालेगावच्या ब्लास्ट संदर्भात, नेमक्या या संदर्भात जी नावं समोर आलेली आहेत, आपण हिंदुत्ववादी गटातून समोर आलेली नावं बघू, त्यांचा सहभाग नेमका कसा दिसलेला आहे, काय वस्तुस्थिती आहे? इथे मी आपल्या स्टुडिओमध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट 29 सप्टेंबर 2008 आणि अजमेरचा बॉम्ब ब्लास्ट, या दोन्ही बॉम्ब ब्लास्टच्या दोषारोप पत्राचं जे सिनॉप्सिस आहे ATSने दाखल केलेलं आहे, दोन्ही मी इथे आणलेलं आहे. आणि या दोन्ही सिनॉप्सिसमध्ये कुठल्याही तऱ्हेने असीमानंदा हे वॉन्टेड आरोपी, पाहिजे असलेले आरोपी असा कुठेही उल्लेख नाही. अजमेरच्या प्रकरणामध्ये देखील इंद्रेश कुमारजींचा कुठल्याही तऱ्हेचा वॉन्टेड आरोपी म्हणून उल्लेख नाही. जो काही उल्लेख आहे तो संदीप डांगे, रामचंद्र कालसंग्रा आणि मनोज उर्फ सुनील जोशी या तिघांचाच उल्लेख वॉन्टेड आरोपी म्हणून आहेत. पैकी मनोज जोशी उर्फ सुनील जोशी हा मरण पावलेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण अजमेरच्या चार्जशीटमध्ये कुठेही इंद्रेश कुमारजींचं नाव नाही किंवा असीमानंदांचं नाव नाही. आणि संपूर्ण चार्जशीट जे आहे, जे दोषारोप पत्र ते तपासाअंती दाखल केलं जातं. त्यामुळे हे जे काही दाखल केलं ते पूर्ण आहे. अशा परिस्थितीत राजस्थान ATS हात कोणी बांधून ठेवलं होतं की तुम्हाला असीमानंद आणि इंद्रेश कुमारचा नाव घेऊ शकला नसतात. त्यामुळे हे संपूर्ण जे काही केलेलं आहे
ते पद्धतशीरपणे प्रचाराचाच एक मुद्दा ह्या हिशोबाने सगळ्या पुढ्या सोडण्याचा सध्या प्रकार चालू आहे. सोनीजी, मला आव्हाडांकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी आपण जे डॉक्युमेंट्स दाखवले, जो असीमानंदांचा कबुली जबाब मानला जातोय, तुमचा आक्षेपाचा मुद्दा होता की तो बंद लखोट्यात न्यायालयासमोर गेला पाहिजे, ते झालेलं नाहीये. म्हणजे आपण असं मानता का की भले ती प्रक्रिया कदाचित नीट फॉलो केली गेली नसेल, मात्र तो जो कबुली जबाब आहे तो मात्र अस्सल आहे, तो फॅब्रिकेटेड नाहीये? त्याच्यामध्ये आणखीन एक मी मुद्दा आणू इच्छितो की फौजदारी प्रक्रिया संहिता इंग्लिशमध्ये ज्याला आम्ही सिव्हिल क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो, त्याच्यामध्ये जी मागील वर्षी जी काही सुधारणा आली त्याच्या अनुषंगाने जेव्हा अशा तऱ्हेचा कबुली जबाब दिला जातो तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यम दृकश्राव्य माध्यमाद्वारे देखील मॅजिस्ट्रेट त्याचं रेकॉर्डिंग करू शकतो. आणि एवढंच नाही तर हा कबुली जबाब देताना त्याचा वकिलाला देखील तिथे उपस्थित राहण्याची संधी दिली जाते. परंतु संपूर्ण जर असीमानंदांचा कबुली जबाब पाहिला तर कुठेही तिथे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग झाल्याचं दिसत नाही, कुठेही असीमानंदांचे वकील असल्याचं दिसत नाही. आणि मला एवढी देखील शंका वाटते की खरोखर असीमानंद जी काही अटक झाली ते फौजदारी प्रक्रिया संहिता जे काही बदल झाले 2006 साली अमूलाग्र आणि 9 साली देखील झाले, त्याचा खरोखर फॉलोअप 50 फॉलोअप किंवा वकील नेमून देणं किंवा वकील तुम्हाला हवाय का नाही हे विचारणं, त्यांच्या जवळच्या नातेवाईक त्यांची अटक कळवणं, अशा एक कुठल्याही तऱ्हेची पूर्तता झाल्याचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आव्हाडजी, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जरी काँग्रेस आणि इतर त्यांच्याबरोबरचे पक्ष जसं राष्ट्रवादी काँग्रेस आपण त्यांच्याबद्दल बोलताय, आज यांच्यावरती ह्या मुद्द्यांच्या आधारे आपण आरोप प्रत्यारोप करताय, मात्र उद्या जसं आता सोनी सांगतायत तशा प्रकारे हे सगळे दाखले, हे संदर्भ जर का खोटे ठरले, फॅब्रिकेटेड ठरले, तर काँग्रेस तोंडावर आपटू शकतं आणि दुर्दैवानं अशाचा एक संदेश मोठ्या समाजात जाऊ शकतो. काय कराल आपण त्याबद्दल? असं आहे की काँग्रेस तोंडावर आपटेल किंवा काय, हा एका पक्षाचा प्रश्न नाही, हा विचारसरणीचा पक्ष आहे. प्रश्न असा आहे की गांधी हत्येचा नंतरचा ह्या देशाचा जो प्रवास आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. गांधी हत्या झाली तेव्हाही RSSने हात झटकून टाकले आणि तेव्हा गोळवळकर गुरुजींना लिहिलेल्या पत्रात वल्लभभाई पटेल असे म्हणाले होते की ही हत्या जरी RSSने केलेली नसली तरी 1924 साली जन्म झालेल्या या संघटनेने जे काही विष या देशामध्ये पसरवलेलं आहे त्याचा जे परिणाम आहे, त्याचे जे परिणाम या देशाला भोगावे लागले, त्याचा अंतिम हे म्हणजे गांधीजींची हत्या. त्यामुळे मी ही संघटना वरती बंदी घालतोय. त्याचा पुढचा प्रवास बाबरी मस्जिद खाली आणली आणि अत्यंत अभिमानाने या देशामध्ये लाखो लोकांचे जीव जाताना या संघटनेने बघितले आणि त्याचा बाबरी मस्जिदीच्या नंतरचा जो या देशाचा प्रवास आहे तो क्रिया आणि प्रतिक्रियेचा प्रवास आहे आणि त्याचे सगळे भोग या भारताला भोगावे लागतात. आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी जर कोणावर जात असेल तर ती फक्त RSS वरच जाते. जितेंद्रजी, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे का की उद्या हे सगळे पुरावे जरी खोटे ठरले, जरी ते काही ठरले, तरी ही व्यक्ती प्रामुख्याने RSSच्या विचारांनी प्रभावित होता, असं आपल्याला एक ब्लंट, एक असं जनरलाइज स्टेटमेंट करायचंय? अरे याचा आवाज जात जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही. आपल्यासोबत भातखळकर सुद्धा आहेत. त्यांचा विचार जो प्रामुख्याने मांडायचा आहे की समजा ह्याचे थेट संबंध दिसले नसले तरी सुद्धा हे RSSचं विष आहे, विचारसरणीचं विष. आव्हाडांची माहिती मुळात चुकीची आहे. पहिली गोष्ट, संघाची स्थापना 1924 साली झाली नाही, ते 1925 आपण फॅक्च्युअल मिस्टेक्स त्यांच्या मुद्दा आपण लक्षात घेऊया. त्याच्यावरनं त्यांची माहिती किती अपुरी हे आपल्या लक्षात येत आहे. ज्या संघटनेवर जाहीरपणाने ते एवढे मोठे आरोप करतायत, एक, महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा हात होता की नव्हता याच्याकरता केंद्रातल्या काँग्रेस सरकारने एक नव्हे 2 ज्युडिशियल आयोग नेमले. दोन्ही आयोगांनी संघाला 100% निर्दोष ठरवले. ते ज्या सरदार पटेलांच्या पत्राचं दाखला देत आहेत त्या दाखल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. संघावरची बंदी उठवताना त्या तत्कालीन केंद्र सरकारला हेच सांगावं लागलं, तत्कालीन केंद्र सरकारला हेच सांगावं लागलं की कुठल्याही प्रकारचा पुरावा नसल्यामुळेच आम्हाला संघावरची बंदी उठवावी लागली. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी जे आरोप केले की आम्ही जे काही तत्वज्ञान निर्माण केलं आणि जो काही प्रचार केला त्याच्यामुळे देशामध्ये एवढ्या गोष्टी घडल्या. 1970 देशाची फाळणी झाली, ती कोणामुळे झाली? बेलगामपणे जर का ते आरोप एक, आणि जर का राष्ट्रीय संघ एवढा वाईट आहे तर यांच्या सरकारने बंदी का नाही घातली? गेले 4 वर्ष आम्ही बॉम्बस्फोट करतो असं यांचं म्हणणं आहे. थोडक्यात का नाही संघावर जितेंद्रजी, शेवट आपण तुमच्याकडनं करूयात. बाकी यात काही प्रश्न, पुन्हा एक साधा प्रश्न आहे. उद्या हे सगळे दाखले संदर्भ उद्या खोटे ठरले तर आपण असाल, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असतील किंवा इतर सगळे मित्र पक्ष असतील, ते तोंडावर आपटतील आणि दुर्दैवानं हे सगळे पक्ष हिंदूंना झोडपून काढतायत असा दुर्दैवानं चुकीचा संदेश जाईल. आपल्याला काय वाटतं? इशरत जहाँची आपल्याला केस माहिती आहे. हॅलो, बोला. नाही, प्रश्न आलाच नाही माझ्यापर्यंत.
आपण कृपया थोडक्यात सांगा, ज्या प्रकारे हे सगळे संदर्भ आणि दाखले आपण देताय आणि आरोप प्रत्यारोप करतायत, उद्या हे जर का खोटे आढळले जे आता सोनी यांनी सांगितलं, तर उद्या काँग्रेस राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? तोंडावर आपट जाणार नाही का? आज तुम्ही तुम्ही बाजू घेतली होती. अहो, सत्य किती दिवस लपून ठेवणार तुम्ही? किती दिवस दाबून ठेवणार? सत्य देशासमोर येणारच होतं आज ना उद्या. यांचे जे काही वाढवलेली पिल्लं आहेत, जी काही विषवल्ली यांनी पसरवलेली आहे, ती विषवल्लीची फळं आंब्यासारखी गोड लागतील, याच्यावरती कोणाचा तरी विश्वास बसेल काय? भारतात आज ना उद्या व्हायचं होतं, शर्मेने खाली जाणार होती ती नशिबाने पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार असताना यांचे शरद पवार यांनी संघावर एक भाषण बॉम्बस्फोट होता. आव्हाड साहेब 2 मिनिटं ऐका जरा. आव्हाड साहेब 2 मिनिटं ऐका. पुरोगामी लोकशाही आघाडीचं आव्हाड साहेब 2 मिनिटं ऐका ना. की सुनील जोशीची हत्या देखील यांनीच केली. त्याचं कारण सुनील जोशीला खूप काही माहिती होतं आणि याच्यानंतर या सगळ्या लिंक तोडायच्या म्हणून जे 2 प्लॅन्टर्स आहेत ज्यांनी सगळीकडे बॉम्ब ठेवले, तो संदीप डांगे आणि रामजी कालसंग्रा यांची देखील हत्या झालेली असेल. कारण का यांना लिंक एस्टॅब्लिश होऊ द्यायची नाही. ही इतिहासातली फॅसिस्ट पॉलिसी असते की जो एक्झिक्युटर असतो, जसा जॉन एफ कॅनेडीच्या मर्डर मधला जो प्रमुख खुनी होता त्याची हत्या झाली, जगातली सगळी माहिती गायब झाली. रामजी कालसंग्रा हा मध्य प्रदेश मधला माणूस इलेक्शन मध्ये जाऊन फोटो आयडेंटिटी वरती वोटिंग करतो आणि गायब होतो. सरकार यांचं आहे. हा वॉन्टेड आरोपी, हा बॉम्बस्फोटातला आरोपी, फोटो आयडेंटिटी. जितेंद्र, आपण आपल्याकडे वेळ फार संपलेला. मी शेवटचा फक्त प्रश्न विचारतो जो भातकळकर सुद्धा विचारतात. जितेंद्रजी, जर का असं शक्य असेल तर केंद्रात आणि राज्यात सुद्धा आपली सत्ता आहे, तर नेमके या संदर्भात कारवाई काय होत नाही? या सगळ्यांच्या मुसक्या का नाही आवळल्या जात? असं आहे की कमीत कमी करकरेंच्या जिवंतपणे हे सगळं एक्सपोज तरी केलं. करकरे साहेबांनी एक वेगळी बाजू बाहेर तरी आणली म्हणून या देशाला कळलं तरी की ह्यांच्यातली प्रवृत्ती जी गांधी हत्यानंतर सरकार काय करतं ते सांगा. अजूनही जिवंत आहे. आज मालेगावच्या बॉम्बस्फोटानंतरच लिंक सगळ्या सापडल्यात, लिंक्स एस्टॅब्लिश झालेत. असीमानंद हे तेव्हापासून लोकांच्या नजरेत होते आणि त्याच्यामुळे डांग मधल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जितेंद्रजी, आपण हे सांगितलेलं आहे, आपण हे सगळे सांगितलेलं आहे. माझा प्रश्न एवढाच होता की मग त्यांच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत? भातकळकर, नाही, त्यांनी एवढंच लक्षात घ्यावं की पहिली गोष्ट तर काही इतके डिटेल्स ते या ठिकाणी देत आहेत, तर त्यांचे गृहमंत्री आहेत, केंद्रात त्यांच्या सहकारी पक्षाचे गृहमंत्री आहेत, ते काय करतात गृहमंत्री? याचा अर्थ ते गृहमंत्री म्हणून काम करायला अकार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, पहिला मुद्दा क्रमांक 1. आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी ते इतकं बोलतायत त्यांच्या माहिती करता सांगतो, जेव्हा शरद पवार पुरोगामी लोकशाही दलाचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत एक ठराव आणला होता की राष्ट्रसंघावर बंदी आणावी. त्यावेळेला शरद पवारांनी जे संघाचं कौतुक केलेलं आहे ते आजही महाराष्ट्राच्या विधानसभेत रेकॉर्ड उपलब्ध आहे. आव्हाड तुम्ही वाचा, तुम्हाला संघाविषयी कदाचित म्हणतील तर तेव्हाची स्थिती वेगळी होती, आताची वेगळी. गांधींनी पण कौतुक केलं होतं. शरद पवारांचं वैशिष्ट्यच आहे की आज एक भूमिका आणि दुसऱ्याची भूमिका जी आव्हाडांची. आपण हा विषय भरकटू नये म्हणून या ठिकाणी हा विषय आपण थांबूयात. अर्थात हे आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. मुद्दा असा आहे की ह्या अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत असताना एक गंभीर असं सत्य आपल्या समोर येते, ते म्हणजे केवळ दहशतवादाचा एकच रंग असू शकत नाही आणि जर का अशा व्यक्ती कोणीही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतील तर त्याची बाजू कोणी घेवो न घेवो त्यांच्यावरती कारवाई मात्र झाली पाहिजे. कारण प्रश्न आहे इकडच्या सौख्याचा, सामाजिक सौख्याचा. या विषयाशी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आले होते त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. स्टार माझा विशेषमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा स्टार माझा.